रोजच्या सकाळच्या घाई गडबडीत आज नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो आणि त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिखट शिरा. 1 कप रवा घेतलेला आहे, तो 2 मिनिटं सुकाच भाजून घ्यायचा आहे. आता इथे साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता रवा फुलला सुद्धा आहे आणि त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता आपण हा पॅन बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया. तेल घालून घेते, 1 टीस्पून मोहरी घालूया, त्याच्या मी लाल मिरच्या घालते, 10-15 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून जिरे, पाव चमचा हिंग घालायचे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ घालूया, अर्धा टीस्पून हळद घालूया, काजू तुकडा घेतलेला आहे, आपल्या आवडीप्रमाणे ओला वटाणा घालायचे. आता ह्याच्यात मी 2 टीस्पून साखर घालणार आहे. आता ह्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ घेऊया. वाटाणा छान शिजलेला आहे, 2 कप पाणी घालायचं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता रवा आपण ह्या पॅनमध्ये घालून घेऊया. ह्याला छान मिक्स करून घ्यायचंय, लिंबाचा रस घालायचा आहे, मिक्स करूया आणि हा रवा छान मोकळा होण्याकरता 1 चमचा तूप सोडायचे. कोथिंबीर घालूया, एकदा मिक्स करून 1-2 मिनिटं ह्याला वाफ घेऊया. झटपट होणारा सोप्पा असा तिखट शिरा तयार आहे. आता ह्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर घालून आपण सर्व करूया.